कोल्हापूरच्या ताराबाई पार्कच्या गजबजलेल्या रस्त्यावर अचानक एक सावली फिरली। लोक किंचाळले, पोलीस धावले, कारण शहरामध्ये बिबट्या पोचला होता। या बिबट्याला पकडण्यासाठी चाललेली शर्थीची धडपड, जखमी पोलीस आणि थरारक दृश्य। हा फक्त एक प्रसंग नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी सीमेवर चाललेलं एक अदृश्य युद्ध आहे। आणि शिकारीसाठी बिबट्याची धडपड सुरू आहे आणि माणूस जीव मुठीत धरून जगतोय। नमस्कार, मी भियंक ठाकूर। ताराबाई पार्क हा कोल्हापूरचा मध्यवर्ती भाग। इथे काही दिवसांपासून अचानक नागरी वस्तीत एक बिबट्या शिरला। तुकाराम खोंदळ हे हॉटेलमध्ये काम करणारे व्यक्ती झाडांना पाणी घालत होते, तेव्हा झडप घालणाऱ्या बिबट्याने त्यांना जखमी केलं। हल्ल्याच्या नंतर पोलीस आणि वनविभागाची शोध मोहीम सुरू झाली। शाहूपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला आणि शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। त्याचं चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय। पण या थरारामागे दडलेली गोष्ट अधिक गंभीर आहे। प्रश्न असा आहे की शहरात बिबट्या का पोहोचतोय? ही फक्त जंगलातील प्राणी शहरात आला एवढी साधी गोष्ट नाही, त्याची अन्न साखळी विस्कळीत झाल्याची साक्ष आहे। प्रश्न अनेक आहेत। तर दुसरी घटना घडली आहे अहिल्यानगर तालुक्यातील खारेकरजुने गाव। थंडीच्या रात्री शेकोटीजवळ बसलेलं कुटुंब आणि बाजूला खेळत होती 5 वर्षांची रियांका पवार। काही क्षणातच तुरीच्या शेतातून एक झेप आली। आरडाओरडा, किंचाळ्या, पण तोपर्यंत उशीर झाला होता, कारण बिबट्याने चिमुकलीला उचलून नेलं होतं। दुसऱ्या दिवशी वनात तिचा मृतदेह सापडला। या घटनेनंतर तिच्या आईचा हंबरडा आणि गावात पसरलेली भयान शांतता दिसत होती। पण हे चित्र काय दर्शवतं? तर शेताच्या फाटका पलीकडे प्रत्येक आईला वाटतं, माझं मूल सुरक्षित परतेल का? हे एकट्या खारेकरजुन गावाचं चित्र नाही, तर बिबट्याचा वावर असलेल्या महाराष्ट्रातील गावागावात पसरलेल्या भीतीची कहाणी आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षाचा रोहन बोंबेचा जीव गेला। गावातला जमाव संतप्त झाला। वन विभागाची वाहनं जाळली गेली। लोक ओरडले, हा नरभक्षक बिबट्या ठार करा। वन विभागाच्या कारवाईत अखेर पिंपरखेडचा तोच नरभक्षक बिबट्या ठार झाला। पण प्रश्न इथे संपतो का? एक बिबट्या मेला, पण या संघर्षाचं मूळ कायम राहतं। गावकऱ्यांमध्ये दहशत इतकी वाढली आहे की घराबाहेर पडताना महिला आणि पुरुष गळ्यात टोकदार खिळ्यांचे पट्टे घालतात। पिंपरखेड परिसराच्या आसपासच्या गावात घराभोवती लोखंडी जाळी सुद्धा टाकण्यात आली आहे आणि रात्री घराबाहेर पाऊल टाकायला लोक घाबरतायत। शिरूरमध्ये लोक जगतायत पण पिंजऱ्यात। बिबट्याच्या भीतीनं माणूस कैद झालाय, पण बिबट्या मात्र मोकाट आहे। या भागात आता बिबट्याने फक्त जीव घेतलेले नाहीत, तर तरुणांची लग्न जमत नाहीयेत। मुलीचे वडील म्हणतात, शिरूर परिसर बिबट्या प्रवण क्षेत्रात येतो, इथं मुलगी कशी द्यायची? तरुणांच्या सोयरीक जुळत नाहीयेत। गावात मंगलाष्टकं बंद झाली आहेत। वनमंत्री गणेश नाईक जेव्हा गावात पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं, आमचं जीवन थांबलंय। एका बाजूला शिकारीच्या शोधात बिबट्या आणि दुसऱ्या बाजूला जीवनाच्या शोधात माणूस, दोघेही भुकेले, एक अन्नासाठी आणि दुसरा सुरक्षिततेसाठी। तज्ञ सांगतात, गेल्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या वाढते, पण त्यांचं अधिवास क्षेत्र कमी झालंय। शेती, रस्ते आणि शहरी विस्तारामुळे बिबट्याचं नैसर्गिक जंगल कमी झालं, त्यामुळे ते मानवी वस्तीकडे वळले। वन विभागाकडे ट्रॅप कॅमेरे, ड्रोन, सेन्सर आहेत, पण लोकांना जागरूकता आणि सहजीवनाचं शिक्षण आवश्यक आहे। बिबट्या हा शत्रू नाही, तो निसर्गाचा अविभाज्य भाग आहे। मात्र माणसाची अतिक्रमणाची वृत्ती आणि विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश, या दोघांच्या संघर्षात आता जीव गमावणारा कुणीतरी असतो। पण माणसाची सुरक्षितता जपणं हे वन विभागाचं काम आहे। कोल्हापूर असो, अहमदनगर असो की शिरूर, प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न आहे। जगण्यासाठी दोघेही झगडतायत, माणूस आणि बिबट्या, दोघेही जिवंत राहायचा प्रयत्न करतायत। ही कहाणी फक्त बिबट्याची नाही, तर आपल्या विकास आणि निसर्ग यामधल्या संघर्षाची कथा आहे। तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।